हाय एव्हरीवन, आज आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. प्लांट न्यूट्रिशन. प्लांट न्यूट्रिशन इज द स्टडी ऑफ केमिकल एलिमेंट्स अँड कंपाऊंड्स नेसेसरी फॉर द प्लांट ग्रोथ, प्लांट मेटाबॉलिझम अँड देअर एक्सटर्नल सप्लाय. म्हणजे प्लांट्समधील जे काही प्लांट ग्रोथ आहे त्याचप्रमाणे प्लांट मेटाबॉलिझम म्हणजे काही पचायच्या प्रोसेस आहेत किंवा जे काही डेव्हलपमेंट आहे तर त्यासाठी जे केमिकल एलिमेंट्स एकदम महत्त्वाचे आहेत तर त्या एलिमेंट्सला म्हटलं जातं प्लांट न्यूट्रिशन. Plant nutrients are chemical elements that are essential to the nourishment of plant growth and development. म्हणजे जे काही ह्युमन बिंग्स आहेत त्याची ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होण्यासाठी जे काही इलेमेंट्स एकदम महत्त्वाचे आहे की त्या इलेमेंट्सशिवाय ती प्लांटची ग्रोथ होणे अशक्य आहे. तर अशा इलेमेंट्सलाच प्लांट न्यूट्रिएंट असे म्हटले जाते. काही इलेमेंट्स हे इसेन्शियल आहे तर काही हे नॉन इसेन्शियल आहे. म्हणजे जे काही इलेमेंट्स आहेत तर ते जास्त प्रमाणात किंवा मग अत्यंत आवश्यक असे इलेमेंट आहे, तर काही जे काही इलेमेंट्स आहेत तर ते ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी कमी प्रमाणात महत्त्वाचे आहेत तर त्याला आपण नॉन इसेन्शियल असे म्हणतो. इंट्रोडक्शन. द मिनरल न्यूट्रिशन इज जनरली यूज्ड टू रेफर टू एन इनऑर्गॅनिक आयन ऑब्टेन फ्रॉम द सॉइल रिक्वायर्ड फॉर द प्लांट ग्रोथ. म्हणजे प्लांट ग्रोथसाठी जे काही सॉइलमधून कॉपर म्हणजे असे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत की ते प्लांटच्या ग्रोथसाठी आणि डेव्हलपमेंटसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. जे काही इनऑर्गॅनिक आयन म्हणा किंवा जे काही ऑर्गॅनिक एलिमेंट्स आहेत तर ते ग्रोथसाठी आणि डेव्हलपमेंटसाठी अत्यंत इसेन्शियल आहेत. अ प्लांट बॉडी इज मेड अप ऑफ केमिकल्स. जी काही प्लांट बॉडी आहे तर ती वेगवेगळ्या केमिकलपासून बनलेली आहे. दे मे बी इनऑर्गॅनिक और ऑर्गॅनिक सबस्टन्स. जे काही केमिकल्स आहेत तर ते काही ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये असतील तर काही हे इनऑर्गॅनिक फॉर्ममध्ये असतील. These substances are constructed out of mineral elements absorbed by the plants. The absorption and utilization of minerals by the plant from mineral nutrition. म्हणजे जे काही मिनरल न्यूट्रिएंट आहे तर ते प्लांट्स काय करतात की सॉइलमधून ॲब्सॉर्ब करून स्वतःची जी काही डेव्हलपमेंट आहे किंवा जी काही ग्रोथ आहे तर ती स्वतःची पूर्तता स्वतः करतात. द इम्पॉर्टंट मिनरल्स रिक्वायर्ड बाय प्लांट्स आर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, पोटॅशियम, त्यानंतर फेरस, मॅग्नेज, बोरॉन, क्लोरीन आणि जे काही लास्ट आहे तर दीज आर द नेक्स्ट पॉईंट आहे की फंक्शन्स ऑफ मिनरल एलिमेंट्स. हे जे काही मिनरल एलिमेंट्स आहेत तर त्याचं प्लांट्समध्ये काय कार्य आहे. फर्स्टचं काय फंक्शन आहे तर कॉन्स्टिट्यूट ऑफ द प्लांट बॉडी. एलिमेंट्स लाईक कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आर रिक्वायर्ड इन द प्रोडक्शन कार्बोहायड्रेट्स ऑफ द सेल. आता हे जे काही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आहे तर ते एकदम महत्त्वाचे आहेत. सो इट इज कॉल्ड ॲज द फ्रेमवर्क एलिमेंट. जे काही कार्बोहायड्रेटचं फंक्शन म्हणा किंवा ग्रोथ म्हणा किंवा डेव्हलपमेंट तर या सर्व कार्यांसाठी हे जे 3 एलिमेंट्स आहेत तर ते अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणून त्या एलिमेंट्सला म्हटले जाते फ्रेमवर्क एलिमेंट. एलिमेंट लाईक सल्फर, फॉस्फरस अँड नायट्रोजन आर रिक्वायर्ड इन फॉर्मेशन ऑफ प्रोटीन विच इज इम्पॉर्टंट कॉन्स्टिट्यूट ऑफ द प्रोटोप्लाझम. सल्फर असतील किंवा फॉस्फरस किंवा मग जे नायट्रोजन तर ते प्रोटीन तयार करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. दीज एलिमेंट आर कॉल्ड ॲज अ प्रोटोप्लाझमिक एलिमेंट. याच एलिमेंटला म्हटलं ते प्रोटोप्लाझमिक एलिमेंट. म्हणजे जे काही एलिमेंट्स आहेत तर ते फ्रेमवर्क आहे तर काही प्रोटोप्लाझमिक एलिमेंट्स आहेत. फ्रेमवर्क एलिमेंट्समध्ये कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या 3 एलिमेंटची वर्गीकरण केलेलं आहे. तर प्रोटोप्लाझमिक एलिमेंट्समध्ये सल्फर, फॉस्फरस अँड नायट्रोजन हे जे 3 आहेत तर ते त्या एलिमेंटला प्रोटोप्लाझमिक एलिमेंट या नावाने ओळखले जाते. सेकंड फंक्शन आहे इन्फ्लुअन्स ऑन द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द प्लांट सेल. द सेल सॅप कंटेन मिनरल सॉल्ट अँड ऑर्गॅनिक कंपाऊंड. जे काही सेल सॅप आहे तर त्याच्यामध्ये मिनरल सॉल्ट आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे आढळून येत असतात. बोथ द कॉन्स्टिट्यूट आर रिस्पॉन्सिबल फॉर द ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द सेल. म्हणजे काही मिनरल सॉल्ट आहे त्याचप्रमाणे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत तर ते जे काही ऑस्मोटिक प्रेशर आहे सेलमधील तर त्यासाठी हे रिस्पॉन्सिबल आहे. 3 नंबरचं फंक्शन आहे इन्फ्लुअन्स ऑन द pH. pH वरती होणारा परिणाम.
द मिनरल एलिमेंट्स ॲब्सॉर्ब फ्रॉम द सॉईल अफेक्ट द हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सेल सॅप. जे काही मिनरल एलिमेंट्स आहेत तर ते सॉईलमधून ॲब्सॉर्ब केले जाते आणि त्याचा जे काही सेल सॅप आहे तर त्यावरती हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेटचा परिणाम हा दिसून येतो. म्हणून pH हा महत्त्वाचं कार्य आहे की जे काही एलिमेंट्स आहेत तर ते सॉईलमधून ॲब्सॉर्ब केले जातात आणि सेल सॅपवरती त्याचा हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशनचा परिणाम दिसून येतो. त्यानंतर 4 नंबरचं फंक्शन आहे इन्फ्लुएन्स ऑन द परमेबिलिटी ऑफ सायटोप्लाझम मेम्ब्रेन. The permeability of cytoplasmic membrane is influenced by cation and anion of the medium which they are in contact. आता ते काही म्हणजे इन शॉर्ट की जे काही परमेबिलिटी आहे सायटोप्लाझमिक मेम्ब्रेनची तर त्यावरती होणारा परिणाम. आता जी काही सायटोप्लाझमिक मेम्ब्रेनची परमेबिलिटी आहे तर ती 2 घटक म्हणजे 2 एलिमेंट्स एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊन ती जी प्रोसेस आहे तर ती कंप्लीट होते. म्हणजे ज्यावेळेस कॅटायन आणि ॲनायन एकमेकांच्या त्यांचं इंटरॅक्शन होऊन जी काही सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन आहे तर त्याची परमेबिलिटी ही टेक्स प्लेस होत असते. ज्यावेळेस म्हणजे थोडक्यात जी काही परमेबिलिटी आहे तर ती 2 घटकावरती किंवा 2 एलिमेंट्सवरती डिपेंड आहे, म्हणजे कॅटायन आणि ॲनायन. 5 नंबरचं फंक्शन आहे कॅटॅलिटिक फंक्शन. मेनी एलिमेंट्स लाईक फेरस, कॉपर, झिंक, मॅग्नेज, मॅग्नेशियम आणि क्लोरीन are required in catalytic amount to carry on various enzymatic reaction in cells. आता जे काही एलिमेंट्स आहेत तर ते प्लांट्समधील वेगवेगळे म्हणजे प्रत्येक एलिमेंटचं जे काही फंक्शन आहे तर ते वेगवेगळं आहे. आता याच्यामध्ये जे काही एलिमेंट्स असे आहेत की ते एन्झायमिक जे काही एन्झाईममध्ये रिॲक्शन घडून येतात तर त्यासाठी ते रिस्पॉन्सिबल असतात किंवा एन्झाईम रिॲक्शन घडून आणण्यासाठी हेल्प करतात. आता असे जे काही एन्झाईम्स आहेत की ते एन्झाईम्स रिॲक्शनमध्ये असे एलिमेंट्स आहेत की ते एन्झाईम रिॲक्शनमध्ये हेल्प करतात किंवा मग त्याचे जे काही कार्य आहे तर ते एकदम म्हणजे मोठ्या प्रमाणात दिसून एक्झाम्पल आहे तर फेरस, कॉपर, झिंक, मॅग्नेज, मॅग्नेशियम आणि क्लोरीन हे जे एलिमेंट्स आहेत तर त्याचं जे काही फंक्शन आहे तर ते आहे कॅटॅलिटिक फंक्शन. आणि सगळ्यात लास्ट फंक्शन आहे की टॉक्झिक इफेक्ट ऑफ मिनरल एलिमेंट्स. जो काही मिनरल एलिमेंट्स आहे तर त्याचा होणारा टॉक्झिक परिणाम. Element like arsenic and mercury are toxic effect upon the protoplasm under certain condition. म्हणजे जी काही नॉर्मल कंडिशन आहे तर त्यावरती एक प्रकारचा म्हणजे टॉक्झिक थोडक्यात की धोकादायक परिणाम दिसून येतो. असे जे एलिमेंट्स आहेत तर ते 2च आहेत, आर्सेनिक आणि मर्क्युरी. म्हणजे या दोन्हींचाही जो काही इफेक्ट आहे तर तो ह्युमन बिईंगसाठी किंवा जी काही प्लांटची जी काही लाईफ सायकल आहे तर त्यासाठी तो अत्यंत टॉक्झिक आहे किंवा हार्मफुल आहे. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंटचे फंक्शन हे दिसून येते. म्हणजे काही जे काही एलिमेंट्स आहेत तर ते प्रोटोप्लाझमिक एलिमेंट्स म्हणून ओळखले जातात, तर काही जे एलिमेंट्स आहेत तर ते फ्रेमवर्क एलिमेंट्स आहेत. जे काही फ्रेमवर्क एलिमेंट्स आहेत तर 3च आहे, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. म्हणजे जे एलिमेंट्स आहेत तर ते जे काही म्हणजे जसं थोडक्यात की त्याचा जो यूज आहे तर तो प्रोडक्शन ऑफ कार्बोहायड्रेट इन द सेल. त्यानंतर काही जे काही मेम्ब्रेन आहे तर ती सायटोप्लाझमिक मेम्ब्रेनमध्ये परमेबिलिटी घडवून आणतात. जी काही सेल मेम्ब्रेन असेल तर त्या सेल मेम्ब्रेनमध्ये ज्यावेळेस किंवा ज्या कंडिशनमध्ये 2 एलिमेंट्स हे एकमेकांच्या 2 एलिमेंटची इंटरॅक्शन होऊन ज्यावेळेस म्हणजे थोडक्यात सायटोप्लाझमिक मेम्ब्रेन काय होते घडून येते. आता जे 2 एलिमेंट्स आहेत तर ते आहे कॅटायन आणि ॲनायन. या दोन्हींची इंटरॅक्शन होऊन सायटोप्लाझमिक मेम्ब्रेनची परमेबिलिटी ही घडून येते. थँक्यू.